नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतरच्या या पहिल्या पाठात आपले सर्वांचे स्वागत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपण प्रथम सत्र म्हणजे दिवाळी आधी जे शिकवलेला अभ्यासक्रम आहे त्याचा आढावा घेणार आहोत व त्यानंतर त्यावर आधारित ऑनलाईन परीक्षा आपण शाळेच्या पातळीवर किंवा विषयाच्या संदर्भात आपण घेणार आहोत. त्याच्या संदर्भात आपण जो शिकलेला चौथा धडा आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याचा आपण आढावा घेणार आहोत. तर शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता याचा अंदाज आपल्याला ह्या पाठातून येत आहे. 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह व विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांच्या खानदेशमध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणावा हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा अधिक तीव्र होत्या. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी चढाओढ लागली होती. पश्चिम किनाऱ्यावरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांचे अगोदरच राज्य स्थापन केले होते, तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वाखारींच्या स्वरूपात चंचू प्रवेश केलेला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व निर्माण करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्या काळात शिरस्त्राणावरून टोपकर असे म्हणत होते. अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या पूर्व काळात महाराष्ट्राचा जो प्रदेश होता हा अनेक शकलांमध्ये विभागलेला होता. अहमदनगरचा निजामशाह अहमदनगरच्या भागावर राज्य करीत असे, तर विजापूरचा आदिलशाह दक्षिण महाराष्ट्रामध्ये राज्य करीत असे, तर खानदेश ह्या उत्तर किंवा नैऋत्य ईशान्य भागातील महाराष्ट्रावर हे मुघलांनी राज्य निर्माण केलेले होते आणि मुघल संपूर्ण दक्षिणेवर त्यांचा डोळा होता. त्याच पद्धतीनं जे महाराष्ट्राचा जे राहिलेला जो कोकण किनारपट्टी आहे याच्यावर सिद्धी हे जे आफ्रिकेतून आलेले जे सिद्धी समाज होता, या सिद्धींनी आपल्या छोट्या वस्ती निर्माण केलेल्या होत्या. त्याच म्हणून कमी काय म्हणून युरोपातील पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा आपण म्हणू शकतो व्यापारी होऊन आलेल्या लोकांनी हळूहळू राज्यामध्ये किंवा राजकारणात दखल द्यायला सुरुवात केलेली होती. पश्चिम किनारपट्टीमध्ये गोवा आणि वसईत अगोदर पोर्तुगीजांनी आपले आधिपत्य निर्माण करून तिथे स्वतःचे छोटे असे राज्य निर्माण केले होते. अशा पद्धतीनं त्या काळातील जो महाराष्ट्र होता हा महाराष्ट्र अनेक प्रकारे असुरक्षित असा आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये नेहमी सत्ता स्पर्धा होत होते, एकमेकांना आजमावत होते, युद्ध होत होती. त्या युद्धामुळं हा आपला महाराष्ट्र आणि गरीब भाबडा शेतकरी समाज हा त्यामध्ये नाहक बळी पडत होता. अशा पद्धतीनं ह्या टोपकरी आणि जे विविध प्रकारच्या शाळे आहेत, मुघल आहेत, यांच्या आपापसातील सत्ता विस्तारामुळे कुठंतरी महाराष्ट्रातील जनता ही भरडली जात होती. मग शिवपूर्वकालीन जो काळ होता या काळामध्ये लोकवस्ती, प्रजा किंवा राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरे यांचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा, परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख असणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असे म्हणत असे. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावांना मौजा असे म्हणत असे. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांचे क्रमशः आपण माहिती घेणार आहोत. तर भौगोलिक आढावा घेतल्याशिवाय आपल्याला ते इतिहास माहिती होणे शक्य नसते. म्हणून शिवपूर्वी काळात जो ढोबळमानाने महाराष्ट्राचा जी रचना होती त्या रचनामध्ये गाव त्याला मौजा असे म्हणत, त्यानंतर अनेक गावांचं मिळून आपण म्हणू शकतो की परगणा व्हायचा आणि परगण्याच्या मुख्य ठिकाणाला आपण कसबा असे म्हणत होतो. अशा पद्धतीनं गावाची रचना व्हायची आणि ह्या गावाच्या रचनेमध्ये
जी विविध प्रकारची राजकीय व्यवस्था होती याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. सगळ्यात प्रथम शिवपूर्व काळात जी गाव होते यांना मौजा असे, मौजा बहुतेक छोट्या गावांना म्हणत असे आणि मोठ्या गावांना गाव असेच म्हणत असे. बहुतेक जे लोक गावामध्येच त्या काळात राहत असे. ग्राम ही जी संस्कृती होती ही शिवपूर्व काळामध्ये मोठ्या प्रमाणात भारतभर पसरलेली होती. महाराष्ट्र त्याला अपवाद नव्हता. गावाला मौजा असे म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करत असे. गावामधले तंटा बखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत असे. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे कुलकर्णीचे काम असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्याला शेतीतील उत्पन्नाचा वाटा मिळत असे. त्याला बलुता असे म्हणत असे. आता पहा, गावाची जी रचना होती ह्या गावाच्या रचनेमध्ये पाटील हा मुख्य होता आणि पाटलाला मदत करण्यासाठी, हिशोब ठेवण्यासाठी कुलकर्णी हे पद त्या काळात होते. पाटलाचं मुख्य काम काय होतं तर गावातील जास्तीत जास्त जमीन ही लागवडीखाली आणून त्याच्यातून जो जास्तीत जास्त शेतसारा मिळेल तो प्राप्त करणे आणि आपल्या राजाकडे तो पाठवणे हे पाटलाचं काम होतं. आणि त्याच पद्धतीने मग गावाला सुरक्षितता निर्माण करून देणे, गावातील तंटे सोडवणे हे कामं नेहमी पाटील करत असे. पाटलाला मदतीला महसुलाची नोंदणीसाठी कुलकर्णीकडे विविध प्रकारची नोंदणीची कामं असत. तसेच गावामध्ये विविध प्रकारचे कारागीर असत. हे कारागिराचे जे काम असत, उदाहरणार्थ आपण म्हणतो शिंपी, लोहार, सुतार, त्यानंतर आपण कुंभार, हे जे कारागीर असत हे कारागीर प्रत्येक गावामध्ये असत आणि ह्या कारागिरांना शेतकऱ्यांकडून त्यांच्या सेवेबद्दल उत्पन्नाच्या रूपात त्यांचा वाटा मिळत असे. ह्या वाट्याला आदान प्रदानाला बलुता असं म्हणत असं. अशा पद्धतीनं प्राचीन काळात गावं ही कशी होते, 12 बलुतेदार युक्त अशी गावं होती. म्हणजे गावामध्ये ढोबळमानाने 12 प्रकारचा 12 पगड जातीचा समाज हा राहत असे. त्यामुळं गावातल्या ज्या गरजा आहे गावातच भागवल्या जात असतात. त्यामुळे त्या काळातली गावं ही स्वयंपूर्ण अशा पद्धतीची होती. त्यानंतर कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्याचे मुख्य व्यवसाय हा शेती असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरी असेत. कसब्याला जोडून बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ बसवण्याचे काम शेटे आणि महाजन हे करत. त्यांच्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन व गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत असत. पेठेचा हिशोब ठेवण्याचे काम महाजन यांचे असत. आता जे कसबा असे, कसबा हे काय असायचे, त्या परगण्याचे मुख्य ठिकाण असायचे. ते एक मोठेच खेडेगाव होते, परंतु ह्या गावाला जोडून एक पेठ असायची. पेठेमध्ये सोनार, लोहार, सुतार असे कारागीर असतात आणि कारागिरांची ही पेठ असे. हे पेठ बसवण्याचं काम कसब्याचे जे मुख्य असत. ज्या पद्धतीने गावामध्ये पाटील असत त्या पद्धतीने कसब्यामध्ये शेटे हे काय करायचे, कसब्याचे मुख्य करता धरता असायचे. ज्या पद्धतीने गावामध्ये कुलकर्ण्यांचे काम असायचे त्या पद्धतीनं कसब्यामध्ये महाजनांची कामं असायचे, जे महसुलाच्या नोंदी ठेवत असेत. कसब्यामध्ये कसबा किंवा पेठ बसवणे, त्यामध्ये कारागिरांना आणून त्याचे आपण म्हणू विस्तार करणे हे काम शेटे आणि महाजन यांच्याकडे होते. अशा पद्धतीने जमिनीचा महसूल व या पेठेतून होणारा कारागिराकडून निर्माण होणारा महसूल हे पेठेचे मुख्य उत्पन्न होतं. त्या बदलात शेटे हे काय करायचे, ह्या जो कसबा असायचे ह्या कसब्याला काय करायचे आणि कारागिरांना सुरक्षितता देण्याचे काम हे करत असत. उदाहरणार्थ अनेक आपल्याला पेठा किंवा कसबे आपल्याला दिसतील. इंदापूर या परगण्याचे इंदापूर हा कसबा होता. तर आपण म्हणू शकतो वाई ह्या परगण्याचे वाई हा कसबा होता. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक कसबे त्या काळात प्रसिद्ध होते.
त्यानंतर परगणा. अनेक गाव मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती. चाकण परगणा यामध्ये 64 गावे होती, तर शिवरळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार व अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलाचा प्रमुख असत, तर गावातील जे काम पाटील करत असत तेच काम परगण्यातील पातळीवर देशमुख करत असत. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख हा देशपांडे असत. गाव पातळीवर कुलकर्ण्यांचे काम जे करत असत तेच काम परगणा पातळीवर देशपांडे यांच्याकडे होते. म्हणजे महसूल जे नोंदी असायचे, ह्या नोंदी संपूर्ण परगण्याच्या देशपांडे यांच्याकडे असायच्या आणि संपूर्ण परगण्याचा जो मालकी अधिकार आहे, पाटीलकी असे, ही कुणाकडे असे, देशमुखांकडे अशा पद्धतीने देशमुख आणि देशपांडे हे काय असत, त्या परगण्याचे प्रमुख असत. ज्याप्रमाणे पाटील आणि कुलकर्णी हे गावाचे प्रमुख असत, त्या पद्धतीने देशमुख आणि देशपांडे यांचे कामं परगण्या पातळीवर असायचे. आणि अशा पद्धतीने हे वतनदार, अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यातील दुवा असत. अशा पद्धतीने हे जे अधिकारी असत हे रयत आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून हे पाटील, सेटे आणि देशमुख काम करत असत. परगण्यातील गावामधील आधी कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करायचे. काही वेळेला अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत, ते कधी रयतेकडून अधिक पैसे जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब करत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असेल. अशा पद्धतीनं मग कधी कधी काय होतं, परगण्याचं जे बाहेरच्या टोळ्यांचे किंवा परकीय आक्रमण होत असेल, कधी कधी दुष्काळ पडत असे, ह्या कठीण प्रसंगी सरकारकडून मदत मागण्यासाठी जनतेचा एकमेव दुवा म्हणजे हेच वतनदार लोक असत. हे अधिकारी लोक सरकारकडून लोकांसाठी अन्नधान्याची मागणी किंवा पैशाची मागणी करत असत आणि त्यांच्या ह्या कामामध्ये कधी कधी हे लोक मधल्यामध्ये दुरुपयोगसुद्धा यांच्याकडून होत असे. अशा पद्धतीनं कधी कधी रयतेकडून जमा केलेला पैसा ते सरकारला देत नसत, कधी कधी त्यांच्याकडून विलंब होत असे, त्यामुळे सरकारला किंवा सरकारकडून जनतेला त्रास होत असे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जी गाव पातळीपासून तर परगण्या पातळीपर्यंत जी व्यवस्था होती ती अशा पद्धतीची होती. पूर्वीच्या काळी दुष्काळाचे संकट हे फार मोठे होते. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर आपण म्हणू शकतो शेतीला पीक येत नसे. मग अन्नधान्याचा भाव वाढत असे. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांचा चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असे. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांना परांगणगंधा होण्याची वेळ आहे. दुष्काळ हे रयतेचे सर्वात मोठे संकट होते. आता जनतेसमोर त्या काळात समाजासमोर एक सुलतानी आणि दुसरं आसमानी संकट होतं. सुलतानी म्हणजे दुसऱ्यांचं आक्रमण आणि आसमानी म्हणजे आकाशातून येणारं संकट म्हणजे दुष्काळ किंवा अतिवृष्टी. त्या काळात अतिवृष्टीपेक्षा दुष्काळ हा फार भयानक असे. दुष्काळामध्ये चाऱ्याची आणि अन्नाची आपण म्हणू शकतो की टंचाई होई. इतकी टंचाई होई की त्या अन्न पाण्या वाचून जनावरे मरत असत. लोकांना गावात राहणे कठीण होत असत. त्यामुळे लोक रोजगार शोधण्यासाठी, अन्नधान्यासाठी काय करत, गावचे गाव सोडून जात आणि त्या काळात गाव हे ओसाड पडत असत. अशा पद्धतीनं रयतेसाठी दुष्काळ म्हणजे आसमानी संकट हे सर्वात मोठे संकट होते. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ 1630 पडला होता. या दुष्काळाने लोकांना हवालदिल केले होते. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकण्यास तयार होते, पण विकत घ्यायलाच कोणी नव्हते असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंब उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवून एक मोठे त्या काळात आव्हान त्या काळातील जे प्रशासन होते त्यांच्यासमोर आलेले होते. अशा पद्धतीनं आपण या पाठामध्ये गाव, परगणा आणि दुष्काळ हे शिवाजी महाराजांच्या काळातील जी समाज होता आणि त्यांच्यासमोर जी समाज रचना होती आणि समाजासमोर अडचणी होत्या याचा अभ्यास केलेला आहे. पुढील पाठामध्ये शिवाजी महाराजांच्या पूर्व काळातील वारकरी पंथांचे जे कार्य आहे हे कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत.